नामदेव शास्त्री ऑफिशियलला सबस्क्राईब करा. सिद्धांत ऐका, आनंदी, निर्भय व सुखी व्हा. धन्यवाद. वाघूरमध्ये वारा जसा अडकत नाही तसं संसारामध्ये अडकत नाही, म्हणून असोनी संसार आहे. मग कोण अधिकारी? सरळ ओवी आहेत, वैराग्य मोक्षद्वारी उभा टाके. ही ओवी कळाली तर हरिपाठाचा अधिकारी कळतो. ओवी काय आहे? वैराग्य. देवाची द्वारी जसाच तसा शब्द आहे बरं, शब्द बदललेले आहेत, अर्थ एकच आहे. वैराग्य मोक्षद्वारी उभा ठाके, देवाची द्वारी उभा क्षणभरी. कोणत्याही शब्दामध्ये बदल नाहीत. देवाच्या ऐवजी मोक्ष शब्द आहे. भगवंतामध्ये जो प्रवेश असतो तो प्रवेश म्हणजे मोक्ष, तो म्हणजे देव. देवो भूत्वा देवम यजेत. देवाची द्वारी वैराग्य. आणि वैराग्याचं वर्णन करताना एवढं सामान्य वर्णन नाही बरं का. एवढं जसं तुम्हाला तुकडा दिला वैराग्य असं नाही आहे. जेवढं तुम्ही कर्म कराल, जेवढं कर्म कराल आणि त्या कर्मापासून तयार होणारं भाग्य, त्या भाग्याचा शेवट म्हणजे वैराग्य. सकळ भाग्याची सीमा. ज्ञानोबराय शब्द लक्षात ठेवा बरं का. वैराग्य म्हणजे फालतू नाही येत. असं रस्त्याने फिरले, दाढी जटा वाढवली, सोंग आणलं, त्याला वैराग्य ज्ञानोबराय स्वीकार करत नाहीत. सकळ भाग्याची सीमा, सकळ. आणि वैराग्य एक अशी वस्तू ज्ञानोबराय म्हणतात, मोक्ष फळा दिलेली ओल. मोक्षरूपी फळ आहेत ना, ज्याला प्राप्त करून घ्यायचं असेल त्याला तारण म्हणून वैराग्य दिलेलं आहे. ओल म्हणजे तारण. एवढं सोपं नाही. म्हणून मी सांगितलं ग्रंथ अर्थ लावतानाच अवघड लावले जातात. हरिपाठाची तर दांडी माणसाची अशी उडते महाराज. कार्तिकीच्या कीर्तनात इथे कीर्तन असतं एकादशीला, त्यावेळेस सांगितलं होतं मी. एक साधी गोष्ट ज्ञानोबराय कसं फसवतात. देवाचे द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तिचारी. अर्थ सांगताना कसा करतात. देवाच्या द्वारात उभं राहिल्यानंतर 4 मुक्ती साध्य होतात. होतात म्हणजे भविष्यकाळ. होतात म्हणजे भविष्यकाळ. आणि हरिपाठात भूतकाळ दिलेले आहेत. साधी येल्या म्हणजे काळाचं सुद्धा आपल्याला ज्ञान नाहीत, एवढे मूर्ख आहेत आपण. साधी येल्या भूतकाळ आहे. ज्ञानोबराय स्वतःचा अनुभव सांगतात. देवाच्या द्वारात उभं राहिल्यामुळं, वैराग्यामुळं. आणि वैराग्य ज्ञानोबरायचा फार प्रकार आहेत. जन्मतेनी प्रसंगे स्त्री देह शिवणे अंगे. 16 कुठून सुरुवात केले ज्ञानोबरायने? तिथून सुरुवात केलेले आहेत, जन्मापासून. आणि ते वैराग्य उभा राहिल्यामुळं साधी येल्या, साध्य केल्या. आणि आपण अर्थ सांगतो साध्य होतील. काय गॅरंटी महाराजाची? केवढा मोठा महाराज आहे. व्याकरणाचे छोटे छोटे अर्थ कळत नाही, कशाला नादी लागायचे. आणि पुन्हा जर सांगायला गेलं, असे काही छोटे छोटे अर्थ सांगायला गेलेत, ते लय शहाणे आहेत. म्हणून महत्वाचा शब्द आहे. परमार्थाचा परिपाक आहे हा, कर्माचा परिपाक आहे वैराग्य. सकळ भाग्याची सीमा आणि भगवंताने दिलेला प्रसाद म्हणजे वैराग्य. अजून एक महत्वाचा शब्द याच्यामध्ये सांगतो. वैराग्यवान माणसाला ज्ञानोबरायचं मत आहे बरं का. ज्ञान मिळालंच पाहिजेत असं काही जरुरी नाही. हे फार अवघड सिद्ध होते ज्ञानोबरायचे बरं का. जो वैराग्यवान आहे ना, भगवंताने दिलेलं जे वैराग्य आहे, त्या माणसाला असं काही जरुरी नाही की ज्ञान मिळालं पाहिजे. म्हणजे महाराज वैराग्य तर मोक्षफळाची ओल आहे, तारण आहेत, हमीपत्र आहेत. वैराग्य असणाऱ्या माणसाला मोक्ष मिळणारच असं हमीपत्र आहे वैराग्य. काय गरज नाही. वैराग्याची ताकदच तशी. ज्ञानोबराय म्हणतात सम्यक ज्ञान नुदई जाता. अद्वैत तत्वज्ञान अंतकरणामध्ये जन्माला न येता. काय ज्ञानोबरायांचा शब्द आहे? सम्यक ज्ञान नुदई जाता. वेधेची तन्मयता. ईश्वराचे नि वेधवशे. वैराग्य एकदा प्राप्त झालं ना, ईश्वर मिळणार आहेत याचा वेध हाच ब्रह्मानंद देतो त्याला.
फार अवघड शब्द आहेत बरं का. आणि मी जेवढं बोलतोय ना हे सगळे तुकोबारायचे प्रमाण आहेत. फक्त मी ओव्यातून बोलतोय ना याचे प्रमाण आहेत. पुसावेसी हेच वाटे जे जे भेटे ईश्वराचे निवेद वसे देव कृपा करील मज काही मी उद्धार पावेन ईश्वराचे निवेद वसे सम्यक ज्ञान बोधेची तन्मयता मिळणार आहे बोध याच्यापासूनच तन्मयता तयार होते. तो भेटेल तेव्हा भेटेल बोध, जरुरी नाही आहे. म्हणून स्वच्छ कर्म करणं आणि त्या कर्म ईश्वराला अर्पण करणं हा महत्त्वाचा विषय आहे. आणि वारकरी संप्रदायातला अत्यंत जिव्हाळाचा विषय आहे जो मी काल सांगितला होता तुम्हाला, तोच विषय हा. काल सांगताना सांगितलं होतं महापूजा म्हणजे काय, स्वामिकाज गुरुभक्ती पितृवचन हेच विष्णूची महापूजा. स्वकर्म कुसुमाची वीरा पूजा केली होय अपार तोषा लागे. चांगल्या वागण्याने ईश्वराची पूजा करा, चांगल्या राहण्याने ईश्वराची पूजा करा, ज्ञानोबाला प्रसन्न करा. एक सांगू का तुम्हाला, चांगल्या मुलाने किती धिंगाणा घालू द्या आईला आवडतंच. अर्थ कळाला का? मुलगा चांगला असला ना किती धिंगाणा घालू द्या, किती चुका होऊ द्या, त्याचा चांगुलपणा पाहिजे, अभ्यासात हुशार पाहिजे, तीक्ष्ण बुद्धिमान पाहिजेत आणि आईला सोडून न जाणारा पाहिजे. दुसऱ्याच्या आईला आई नाही म्हणणारा पाहिजे. आईच कोणी जरी आलं ना घरामध्ये पाहुणा तर ती पळत पळत जाताना आईला मिठी मारतं. त्याचं नाव आहे अनन्यता. श्रीमंत येऊ द्या, कलेक्टर येऊ द्या, चॉकलेट आणणारे येऊ द्या, बर्फी आणणारे येऊ द्या, नाहीच कुणाच्या मांडीवर जात. आई चिडून बोलते, काय करावं पोराला ऐकतच नाहीत. त्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका. आतून तिला आनंद होतो, माझं पोरगं मला सोडत नाही. एका सामान्य आज्ञेने आईला जर आनंद होतो तर ज्ञानोबाला जर तुम्ही सोडलं नाही तर तिला किती आनंद होईल. अहो ती तर आज्ञा नाही आहेत, माऊलीचा काय विषय. आणि ज्ञानेश्वरी सोडून जर तुम्ही चॉकलेटसाठी लोकांनी मानावं, लोकांनी स्वीकार करावा. एक लक्षात ठेवा, दुसरे चॉकलेट देतील आपलं नाही म्हणणार, दुसरा संप्रदाय तुम्हाला स्वीकारेल, चॉकलेट देईल, आपलं नाही म्हणणार. आई जितकं तुम्हाला प्रेम देऊ शकते तितकं जगात कोणी देणार नाही. आणि प्रयत्न केला ना तरी तुम्हाला त्रास झाल्याशिवाय राहणार नाहीत. हरिद्वार ऋषिकेशला जाणारे जे पोरं आहेत ना त्यांचा मी अभ्यास केलेला आहे. इथे कीर्तनं जमत नाहीत आणि कपडे बदलल्या हरिद्वार ऋषिकेशला मान मिळतो. पण तिथे एक नवीन वाद आहे. युपीतले सगळे लोक महाराष्ट्रीयन साधूला जवळच करत नाहीत. ज्ञानोबाने खूप सुंदर दृष्टांत दिलेला आहे. एका बाईचं लग्न झालं आणि नवऱ्याला मारायची सवय होती. जुन्या काळातला दृष्टांत आहे. त्या काळातले लोक पण भाग्यवान आहेत, बायकोला मारू शकत होते. आत्ताचे शिकलेले लोकांची हिंमत नाही महाराज ह्या गोष्टी करायची. मारणं हा भाग खूप ज्ञानोबा म्हणतात लांबचा झाला. शिकलेली माणसं तर खरंच बघण्यासारखं ह्या ओव्या आहेत ना, असं एस.टी. स्टँड यायला त्याला जिवंतपणे दिसतात. गाडीतून कोणी उतरलं, काही एक तर गाडी अशी बघितली मी, नवरा आणि बायको त्या गाडीमध्ये, नवरा गाडी चालवायला थांबले, ते नवरा उतरला आणि हिचा दरवाजा उघडला तिने, मॅडम उतरा बाहेर. मला वाटलं मालकीच असेल त्याची. उतरला खाली, तिने आपली ती बॅग वगैरे व्यवस्थित केली, कपडे व्यवस्थित केले आणि बॅग हिने उचलल्या. म्हणजे एखाद्या ऑफिसरची पोरगी असेल, हा ड्रायव्हर असेल, असं आता आपल्याला कल्पना करायला काय हरकत. आणि मग लॉजमध्ये सगळं सामान घेऊन गेला. तिथं काय करायचं असलं केलं. मी आपलं सहज विचारलं, का कोण आहे तुमचे ते? तो म्हणजे असं काय विचारता तुम्ही? नाही म्हटलं कोण आहे? म्हटलं माणूस फार चांगला दिसतो. माझा नवरा आहे तो.
म्हटलं मॅडम म्हणतो तुम्हाला, प्रश्नच नाही म्हणे, एवढं सगळं सामान. मी त्याला विचारलं, हे माझी बायको आहे म्हणे, माझी मॅडम आहे, बायको आहे. मग मला ज्ञानोबांची ओवी असली, एकाग्र चित्ते स्त्री जो उपासी. काय आराधना चालू आहे त्याची. जुना दृष्टांत आहे म्हणून तुम्हाला ते थोडं समजून सांगितलं. आताच्या पुरुषामध्ये मारण्याची हिंमतच राहिलेली नाही, तो भाग सोडूनच द्या. सकाळी रोज मारायचं, उठलं की मारणं, उठलं की मारणं. ती बाई वैतागली आणि शेवटी किती दिवस मार खायचा. मग तिने ह्या नवऱ्याला सोडून दिलं आणि दुसरं लग्न केलं. दुसरं लग्न झालं, त्याला 2 टाइम मारायची सवय. हा ज्ञानोबांचा दृष्टांत आहे बरं का, ज्ञानेश्वरीतला. कुळ स्त्री बरं का. कॉमन स्त्रीला तर ज्ञानोबा किंमतच देत नाही. ते किती ठिकाणी जागा बदलतात देव झाले. कुलस्त्री दांडियाचे निघाये, मारते या भीतीने, परघरी दुसऱ्याच्या घरात जाऊन रिघाली जरी साहे, तिथं जाऊन मुक्याचा मार सहन करते. पहिलं घर सोडलं कशा करता. वारकरी संप्रदाय सोडून इतर संप्रदायामध्ये तुम्ही जाता, तिथेही तुम्हाला अपवाद मिळतो. आपला संप्रदाय सोडून केलं काय तुम्ही, तिथं 2 टाइम तुम्हाला मार खावा लागतो. हा संप्रदाय सोडल्याचा अपवाद आणि ते स्वीकारत नाही त्याचा एक अपवाद. सांगितलं कोणी या गोष्टी करायचं. बरं मिळालं काय, प्राप्तव्य काय, काही मोक्ष मिळाला, ज्ञानेश्वरी वाचायला मिळाली, रसिकता मिळाली, काय मिळालं जीवनामध्ये. भाकरीसाठी संप्रदाय बदलत आहे, चॉकलेटसाठी. ज्ञानोबा म्हणतात ही माणसं गेलेली परवडली, आमच्या संप्रदायात ही माणसं नकोच धर्म बदलणारे. लक्षात ठेवा काय बोललो. आणि ही वारकरी संप्रदायातली जबाबदारी. इथं काहीच करू नका, गाथा लिहिता येतो. वारकरी संप्रदायाचं तुम्हाला कल्पना नाही महाराज, आपला संप्रदाय किती महान आहे. 700 वर्षापूर्वी जनाबाईंनी अभंग लिहावे, ती काही सामान्य बाब नाही आहे. हे काही बोललेलं नाही, सकळास येथे आहे अधिकार, हे करून दाखवलेले आहेत. हिंमत नाही कोणाची महाराज बोलायची. वेश्येच्या घरात जन्मलेली कानोपात्रा अभंग लिहिते, हिंमत नाही कोणाची बोलायची. चोखोबराय अभंग लिहितात, त्यांची पत्नी अभंग लिहिते, त्यांचा मुलगा अभंग लिहितो. ही लोकशाही वारकरी संप्रदायातली 700 वर्षापूर्वीची सगळ्या जातीतल्या लोकांना प्रवेश आहे. म्हणून आजच्या काळामध्ये सुद्धा वारकरी संप्रदायाला कोणी नावं ठेवत नाही. ही ज्ञानोबरायांची रचना आहे. ती हे वैशिष्ट्य आहे. आपल्याला ज्ञानोबरांचं व्यक्तिमत्व कळत नाहीत. सामाजिक व्यक्तिमत्व कसं आहे, आध्यात्मिक व्यक्तिमत्व कसं आहे, ज्ञानोबांनी काय काय घटना आपल्यामध्ये पेरल्या मला सांगा ना तुम्ही. आणि जाता जाता तुम्हाला एक प्रश्न विचारून जातो, सोडवता आला तर बघा. चोखोबरायांनी अभंग लिहिलेत, कोणी बोललंय का? सावता महाराज असतील, नामदेव महाराज असतील, सगळे या अभंग लिहिले. हिंमत नाही झाली कुणाची बोलायची. ग्रुप होता, ज्ञानोबराय अधिकारी होते, त्यांच्या हाताखालची मंडळी होती. एकटे पडले तुकोबराय, एकटे पडले तुकोबराय. त्यांनी लिहिलेला गाथा लोकांनी बुडवला. मला सांगा, चोखोबरायपेक्षा तुकोबराय लहान होते का? त्यांचा अभंगाला हात नाही लावला कोणी, जनाबाईच्या अभंगाला हात नाही लावला कोणी. आणि तुकोबरायचा गाथा बुडवावा, एकटं राहिल्याचा परिणाम आहे बरं का. ग्रुपने राहा, एकीने राहा, ताकदने. आणि महाभारताचं मुख्य वाक्य आहे, सत्य असत्य काय आहेत हे कलियुगात चालत नाहीत. संघर्ष शक्ती कलियुगे. तुमची एकता जेवढी मोठी असेल ते सत्य असेल, हे कलियुगाचं वाक्य आहे. संघर्ष शक्ती कलियुगे. म्हणून एकाच भारतामध्ये अनेक कायदे वेगळ्या वेगळ्या जातीवादी लोकांना लागू पडतात. एकाला एकच लग्न करायचा अधिकार आहे, एकाने 4 लग्न केले तरी चालतात. एकच भारत. त्यांना बोलू शकत नाही तुम्ही का? एकता आहे, संघ आहे. धर्माच्या नावाने असेल, जातीच्या नावाने असेल, एकता आहे.
सगळे नियम सगळ्याला लागू, आपल्याला वेगळे नियम त्यांना वेगळे नाही. माझा बोलण्याचा अर्थ वेगळा आहे. ही शिकवण आहे. एकटे पडले तुकोबाराय, सुंदर गाथा बुडवला महाराज लोकांनी. ही तुकोबारायची ताकद होती की तो पुन्हा आला. पण महत्वाची गोष्ट, आणि तुकोबारायच्या अगोदर 400 वर्ष ताकद नाही झाली कोणाची बोलायची. सगळ्यांनी अभंग लिहिले, मुक्ताबाईंनी अभंग लिहिले. त्या काळात अधिकार नव्हता अभंग लिहिण्याचा. कसा काळ असेल 700 वर्षापूर्वीचा, थोडीशी कल्पना करून पहा. की ज्ञानोबांचं सामाजिक स्वातंत्र्य, कोणत्याही जातीतला असो, कोणत्याही धर्मातला असो, कोणत्याही स्तरातला असो, ज्ञानेश्वरी वाचा, अधिकार वाढल्याशिवाय राहत नाहीत. आणि ज्ञानेश्वरीमुळे तर वारकरी संप्रदाय टिकलाय. नाही तर आपल्याला सांगायसारखं काय आहे त्याच्यामध्ये, काय सांगू शकतो आपण? भजन कीर्तन पूजन हे सगळं चाललंय ते ज्ञानेश्वरीच्या आधाराने चाललंय. पण मोक्षापर्यंत नेणारी ज्ञानेश्वरी, सर्वसामान्यापासून सामाजिक स्तरातून उचलणारी ज्ञानेश्वरी. मला तर कधी कधी हसू येतं. ग्रामीण भागातले मुलं येतात, राहतात इथे, एका वर्षामध्ये ड्रेस बदलतो, चेहरा बदलतो. गावाकडे गेले की म्हातारी माणसं सुद्धा त्याच्या पाया पडतात. आळंदीच्या वाऱ्यामध्ये एवढी ताकद आहे. मूर्ख माणूस जरी गावाकडे गेला आळंदीत 1 वर्ष राहून, तरी लोक त्याला महाराज म्हणतात. काही कमी ताकद आहे की महाराज? राजकारणी लोकात ताकद नाही, काही श्रीमंत होऊन गेला तरी ताकद नाही. पाया पडण्याची ताकद वारकऱ्यामध्ये आहे. हे ज्ञानोबांनी दिलेला अधिकार आहे आपल्याला, हे ज्ञानोबांचं वरदान आहे. म्हणून सामान्य ते सामान्य स्तरापासून श्रेष्ठ स्तरापर्यंत मार्ग येतो. पण हा मार्गक्रमण करत असताना त्याचं द्वार, त्याचं महत्वाचं ठिकाण म्हणजे कर्म आहे. आणि जाता जाता अजून एक सिद्धांत सांगून जातो, हे जितका संप्रदाय मोठा आहे ना तितका धोकेदायक आहे. जर तुम्ही माऊलीच्या वातावरणात चुकलात ना, माऊली काही म्हणणार नाही तुम्हाला, कारण की ती माऊली, पण भगवंत माफ करणार नाही. भगवंताची चूक केली ना तर भगवंत काही म्हणणार नाही एक वेळेस, पण माऊलीची चूक केलेला देव कधी माफ करणार नाही. कारण की माऊलीवर सगळ्यात जास्त जीव देवाचा आहे, पांडुरंगाचा जीव. दर महिन्याला पांडुरंग परमात्मा आपल्या आळंदीमध्ये असतो. मागितला मान ज्ञान देव, दर महिन्याला देव इथे येतात. आणि माऊली हृदय, एक वर्णन करताना शब्द नीट ऐका. आपण नेहमीच म्हणतो ऐके ज्ञान चक्रवर्ती तू तव, पण भगवंताचा शब्द पहा कसा आहे. हाच एक योगी देखला नाही. अर्थ कळत नाही तुम्हाला या शब्दांचे. अरे सृष्टी उत्पन्न झाल्यापासून आतापर्यंत हजारो योगी झाले, पण तळागाळातल्या समाजाचं रक्षण करणारा हाच एक योगी देखला नाही. स्वतःची पूजा करून घेणारे, चमत्कार दाखवून स्वतःचे मंदिर बांधून घेणारे आहेत, स्वतःचे शिष्य बनवून घेणारे योगी आहेत, पण तळागाळाचा उद्धार करणारा हाच एक योगी भगवंत म्हणतात देखला नाही. सृष्टी निर्माण झाल्यापासून आतापर्यंत माऊलीशिवाय कोणीच नाहीत हे भगवंतानी म्हणावं. त्यांच्या दरबारामध्ये आपल्याला यायला मिळावं, हे केवढं मोठं तुमचं आमचं भाग्य. आणि इथं आल्यानंतर काहीच करायचं नाही, फक्त चांगल्या रीतीने कर्म करायचं. आणि ते कर्म करत असताना कसा कसा प्रसाद आपल्याला मिळतोय त्याचा आपण अभ्यास एक 10 मिनिटाच्या मध्यंतरानंतर करू. नामदेव शास्त्री ऑफिशियलला सबस्क्राईब करा. सिद्धांत ऐका, आनंदी, निर्भय व सुखी व्हा. धन्यवाद.